subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, पीके न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। कोल्हापूर फर्स्टच्या मार्फत 100 रेनकोट पोलीस विभागात सुपूर्त। कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक उद्योगपती सुरेंद्र जैन, शिरोली पुलाची तालुका हातकणंगले। पावसाळ्याच्या कठीण काळात अखंड सेवा देणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर फर्स्टच्या मार्फत 100 रेनकोट पोलीस विभागात सुपूर्त करण्यात आले। हा सन्मान सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक सुवर्ण पत्की, पोलीस समाज कल्याण विभागाचे एपीआय काकडकी, शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सुनील गायकवाड, सुनील जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी समाज रक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मानाचा छोटासा प्रयत्न असून समाजामध्ये डॉक्टर्स आणि पोलीस हे दोघे 24/7 कार्यरत असतात। कोल्हापूर फर्स्टच्या मार्फत या दोन्ही प्रोफेशनबद्दल लोकांच्या मनात आदराची सन्मानाची भावना निर्माण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या शहरातील पोलीस दलाप्रती आपुलकी आणि सन्मान व्यक्त करण्याचा उपक्रम भविष्यातही विविध स्वरूपात राबवण्यात यावा अशी आशा व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमात कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, सहसमन्वयक सर्जेराव खोत, कमलाकांत कुलकर्णी, बाबासू कोंडेकर, मोहन कुशरे, हरिश्चंद्र धोत्रे, डॉक्टर RM कुलकर्णी, डॉक्टर अमोल कोडोलीकर, प्रतापबापू कोंडेकर, उज्ज्वल नागेशकर, अजय कोरणे, VB भराडे, जयदीप पाटील, पद्मश्री पाटील, जयदीप बागडी, जयदीप बागी, संजय पेंडसे, विश्वजित देसाई, विजय चौबदार, विकास जगताप आदी उपस्थित होते। सोलापूरमध्ये आल्यापासून आपण मोहीम घेतलेली आहे। कायदा आणि व्यवस्था सुरळीत व्हावे आणि कोल्हापूर फर्स्ट जे आहे फाउंडेशन ते सर्व कोल्हापुरातली विजनरी जे संस्था आहे त्यात 14+5 19 असोसिएशन त्यामध्ये एकत्र आले आणि कोल्हापूरच्या विकासाकरता काही एजेंडा घेऊन एकत्र आले। पोलीसचा बदल हे कोल्हापूर फर्स्टच्या वतीने जे रेनकोट आहे ते पोलीस फोर्सच्या बदलचा एक सन्मान आणि आत्मीयतेचा म्हणून हे आहे। मला कुठेतरी मी सांगितलं आमच्या PROला पोस्ट तयार कर त्याने त्यात उल्लेख केला मदत म्हणून। मदत करणारा आम्ही कोल्हापूर फर्स्ट किंवा आमच्यासारखे उद्योजक किंवा प्रोफेशनल आमचा काही ऐकत पण नाही। पोलीस फोर्स इटसेल्फ इज ओन इन इटसेल्फ हॅज द रिस्पेक्ट। मला आजच्या प्रसंगी एक गोष्ट सांगावी असं आहे की पोलीस दल आणि डॉक्टर समाजामध्ये 24/7 जे कोण त्याला म्हणते सेवा आणि सर्व्हिस 24/7 ते चॅनल असेल त्याचा काय उपयोग नाही। खऱ्या अर्थाने त्याला म्हणते प्रत्यक्षात सेवा देणारे जे 2 घटक आहे समाजात एक पोलीस फोर्स आणि एक डॉक्टर आहे। आणि किंबहुना काही कारणाच्यामुळे काही वेगवेगळ्या प्रकारामुळे किंवा काही कारणाच्यामुळे दोन्हीचा बदल म्हणजे आमचे सर्वांचे आजच्या काळामध्ये कोल्हापूर करता एक जबाबदारी उत्पन्न होत आहे की दोन्हीचा बदल काही ना काही कारणामुळे एक सॉफ्ट टार्गेट म्हणून बोललं जातं। हे असं केलं आहे डॉक्टरच्या बद्दल बोललं जातं पोलिसांना सगळ्या घटकमध्ये म्हणजे आमच्या उद्योजकमध्ये, वकीलमध्ये, प्रोफेशनमध्ये यापासून सगळीकडे कोण ना कोण काही ना काही कारणामुळे काही कायद्याच्या अगेन्स्टमध्ये जाणारे घटक आहेत पण त्याच्यात सर्व सरपंचावर ऍक्सेप्ट घेणे बरोबर नाही आहे। मला आज त्या कोल्हापूर फर्स्टच्या अंतर्गत सर्व असोसिएशनला एक आग्रह राहणार आहे की येणाऱ्या काळात ऍटलिस्ट कोल्हापूरमध्ये त्या दोन्हीचा बदल कारण हे दोन्ही आहे जे म्हणजे आरोग्याच्या बाबतीत 24/7 डॉक्टर आणि सुरक्षाच्या बाबतीत भले आपल्याला कदाचित पोलीस स्टेशनमध्ये जायचं काम पडत नसेल, कदाचित काही जण वर्षानुवर्ष गरज पडली नसेल, पण त्याला म्हणतात एक सुरक्षाची भावना म्हणजे काही असलं की आपला एक बॅकअप माइंड असते नाही पोलिसांना आणि मग त्या भावनेतून त्या दोघांचा
आपल्या मनात आणि आपल्या कृतीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये सन्मान होणे, सन्मान तयार होणे, या ॲटलिस्ट कोल्हापूर शहरामध्ये सन्मान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला मार्फत असं टाईपचा सन्मान निर्माण होणे, हे मी आजच्या प्रसंगी निश्चितच भावना व्यक्त करणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व त्याचा माझ्या मताची सहमत असणार आहे आणि आपण हे जाणीवपूर्वक प्रयत्न करेल की ह्या दोन्ही घटकांचा बदल समाजामध्ये सन्मान होतो. आणि त्याच मी आजच्या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने भावना व्यक्त करतो. कोल्हापूरच्या कायदा व्यवस्थामध्ये सर पोलीस फोर्सचा खूप म्हणजे दरेक प्रसंगी, म्हणजे ते प्राकृतिक आपदा असो किंवा बाकीचा विषय असो, ट्रॅफिकच्या मध्ये सुद्धा तर एक विषयाने कोल्हापूर पासून एक कार स्टिकरचा एक प्रकल्प हाती घेतला आहे आणि अजून त्याला लॉन्चिंग केलं आहे, पण अजून खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. येणाऱ्या काळात टू व्हीलरचा करता आणि नंतरच्या काळात रिक्षा करता अपेक्षा अशी राहणार आहे कोल्हापूर बसचा स्टिकर लावलेला वाहनधारकांची की किमान वाहतुकीचे नियम सोशल मीडियाचा वापर करून तो पुढे लॉन्चिंगमध्ये आणणार आहे आणि नंतर एक संपर्क रिक्षा आयडेंटिफाय करणार आहे की त्याला ते करावं. मग नंतर एक उद्योग आणि प्रोफेशनल सगळीकडे म्हणजे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा काम करणारे जे लोक आहेत जे टू व्हीलर वापरत आहे, ते टू व्हीलरमध्ये असा एक 500 टू व्हीलर आयडेंटिफाय करून त्यांना स्टिकर लावणार आहे आणि अपेक्षा अशी करणार आहे की त्याने किमान ट्रॅफिकचे नियम पाळावे आणि सार्वजनिक क्षेत्रामधली जे काय अपेक्षा आहे स्वच्छतेची ते पाळावे. असं टाईपचं कोल्हापूरचा फर्स्टचा स्टिकरचा आम्ही काय स्टिकर लॉन्च केलेला आहे. पुढच्या काळात ही दोन्ही करायची इच्छा आहे. पोलीस दलांचं करणे पण ट्रॅफिकचं करणे आम्ही तसं त्या करता सुद्धा सरकारची अपेक्षा करणार आहे. आम्ही सर्व घटक या सर्व तुमच्या बरोबर आहे आणि सदैव आमच्या या पोस्टच्या बद्दल सन्मानाची आणि आपुलकीची भावना राहणार आहे. थँक्यू. Thank you.